सध्या व्हॉट्सॲपवर बँकेत जाण्यापूर्वी काय करावं याची पोस्ट व्हायरल झाली आहे। मोबाईलची बॅटरी आणि जेवणाचा डबा याबद्दल सांगणाऱ्या पोस्टमध्ये तथ्यही आहे। कारण बँकेत जायचं म्हटलं की किमान आपले 4 ते 5 तास तरी काढूनच ठेवावे लागतात। राज्यातल्या सर्वच बँकांसमोर आजकाल असंच चित्र आहे। उस्मानाबादेतल्या सांजा गावच्या अंगणवाडीतल्या मॅडमही सकाळपासून रांगेत उभ्या होत्या। कंटाळून नवऱ्याला रांगेत उभं केलं। त्यातच 12 वाजता त्यांच्या मुलाचीही शाळा सुटली, पण नोटा बदलीसाठी त्यांचा नंबर काही आला नाही। म्हणून रांगेशेजारीच बसून त्यांनी अंगणवाडीतली लिखापडी सुरू केली। माझी मुलगी आहे, शाळेतनं आताच घेऊन आले तिला, शाळेला सुट्टी असल्यामुळे, आणि मिस्टर लाईनमध्ये थांबलेत। मी काम करते, रजिस्टर भरते, मी ऑफिसचं काम करते, वेळ आहे म्हणून। तरुण काय आणि वयस्कर काय, सर्वजण आपल्या धुंदीत। कुणी व्हॉट्सअपमध्ये डोकं घालताय, तर कुणी गाणी ऐकताय, तर कुणी पैसे डिपॉझिट करण्याआधी 1500च्या नोटांवर शेवटचा हात मारतोय। कोण व्हॉट्सअप यूज करताय, कोण फेसबुकवर आहे, कोण गाणे ऐकत तिकडे तिकडे हिंडायला लागलाय। नंबर आल्यानंतर येऊन बसताय, कोण मटेरियल आणायला गेला आमचं मित्र, अजून बस अजून काय। कशामुळे सर बघा 2-2 लाईन आहेत बाहेर, अजून पैसे विड्रॉलची एक लाईन वेगळी आहे, डिपॉझिटची वेगळी आहे। अजून बँकेच्या बाहेर एवढा लवाजमा असेल तर बँकेच्या कर्मचाऱ्यांची काय अवस्था असेल। घरी पोहोचायला या कर्मचाऱ्यांना रात्री 11 वाजतायत। जेवण सुद्धा काउंटरला केलं, ब्रेक घेताना सुद्धा आम्ही एक जण बाहेर गेला तरी दुसरं स्टाफ आमचा बसलेला आहे, कंटिन्यूमध्ये काम चालू राहिलेलं आहे। जेवण सुद्धा आम्ही व्यवस्थितपणे करता आलं नाही। लोक गर्दी करतात आहे, पण लोक शांततेने पण सहकार्य करतात आहे। लोकांसाठी आम्ही पाणी ठेवलेलं आहे बाहेर प्यायला। ज्येष्ठ नागरिकांना आम्ही रांगेमध्ये उभं न राहू देता आम्ही त्यांना स्वतः येऊन पैसे ते घेऊन त्यांना लवकरात लवकर मोकळं करतो आहे। आणि कॅश सध्या थोडी कमी आहे, पण हळूहळू 1-2 दिवसात आता कॅश येऊन लोकांना त्यांचे पैसे मिळायला लागतील। लोकांचे खिसे खाली झालेत, तर ATM मधून अजूनही पैसे निघत नाहीयेत। त्यामुळे लक्ष्मी दर्शनासाठी ज्याची त्याची धडपड सुरू आहे। नोटा बदलण्याच्या त्या निर्णयानंतर 8 दिवस आज झाले, अजूनही लोकांच्या मनामध्ये आशावाद कायम आहे की काळा पैसा बाहेर येईल वगैरे। परंतु 8 दिवसानंतर ही रांग कमी झालेली नाही आहे। आता या रांगेमध्ये सर्वसामान्य शेतकरी, शेतमजूर, छोटासा व्यापारी, मेडिकल दुकानदार, किराणावाला, ह्याच्याशिवाय आपल्या सगळ्यांना अपेक्षित असलेले राजकारणी, अधिकारी आणि ते सोकॉल्ड काळे पैसेवाले ते काही दिसत नाही। ग्रामीण भागामध्ये विशेषतः बाजार समित्या, शेतकऱ्यांशी संबंधित असलेले सगळे विषय, 12 बलुतेदार या सर्वांचे व्यवहार ठप्प झालेले आहेत। त्यामुळं ही परिस्थिती, ही लाईन जर येत्या काही दिवसामध्ये बदलली नाही तर एका अतिशय धाडसी निर्णयाचं मोठंसं बुमरँग होऊ शकतं। कॅमेरामॅन काकासाहेब कांबळेसह मी राहुल कुलकर्णी, ABP माझा, उस्मानाबाद।